नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील महाराष्ट्राचे स्थान पाहणार आहोत। भारत उत्तर गोलार्धात भारत असून पूर्व गोलार्धातील आशिया खंडातील भारत हा एक महत्त्वाचा असा देश आहे। हिमालयाच्या दक्षिणेकडे अगदी हिंदी महासागरापर्यंत पसरलेला आशियाचा हा एक मोठा भूभाग आहे। यास भारतीय उपखंड असे म्हणतात। या उपखंडात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि माली या देशांचा समावेश होतो। याला सार्क म्हणजेच SAARC साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असेही म्हणतात। महाराष्ट्र भारतातील 29 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे। भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारत आणि दक्षिण भारतास एकत्रित जोडणारी एक विशाल अशी भूमी आहे। महाराष्ट्राचे अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार। महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार 15°44' उत्तर अक्षवृत्त ते 22°6' उत्तर अक्षवृत्त असून रेखांश विस्तार 72°36' पूर्व रेखावृत्त ते 80°54' पूर्व रेखावृत्त असा आहे। आकार भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार, त्यालाच दख्खनचे पठार असेही म्हणतात। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे। दक्षिणेकडे तो चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे। त्याचा पाया कोकणात व त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे। लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ। पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे। महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी सुमारे 800 किलोमीटर असून महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांची लांबी मुंबई व मुंबई उपनगर 114 किलोमीटर, ठाणे व पालघर जिल्हा 127 किलोमीटर, रायगड जिल्हा 122 किलोमीटर, सिंधुदुर्ग जिल्हा 120 किलोमीटर आहे। महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची उत्तर ते दक्षिण अशी एकूण लांबी 720 किलोमीटर आहे। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे। महाराष्ट्राने देशाचा 9.36% प्रदेश व्यापलेला आहे। नैसर्गिक सीमा महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाबिलगड टेकड्या आहेत, तर ईशान्येस दरकेसा टेकड्या, पूर्वेस चिरोली टेकड्या, भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत। राजकीय सीमा महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहेत। उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगण या राज्यांच्या सीमारेषा आहेत। दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत। पश्चिमेस अरबी समुद्र आहे। महाराष्ट्राच्या सरहद्दी वायव्येस गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेलीशी पालघर जिल्ह्याची सरहद्द आहे। उत्तरेकडे मध्य प्रदेश बरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या 8 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। पूर्वेस छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। आग्नेयेस तेलंगण राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। दक्षिणेस कर्नाटकाला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड या 7 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। आणि शेवटी अगदी दक्षिणेस गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद्द आहे। या व्हिडिओमध्ये आपण भारतातील महाराष्ट्राचे स्थान अभ्यासले।
असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.